अकोले महसूलमध्ये नक्की काय सुरू आहे? गेल्या अनेक दिवसांपासून अकोलेच्या महसूल विभागात आणागोंदी कारभार सुरू असल्याचं समोर आलंय। कोणत्याही कामासाठी फक्त आणि फक्त पैशांचीच मागणी होत असल्याचे आरोप वारंवार होत आहेत। तसाच एक प्रकार पुन्हा समोर आलाय। महसूलच्या युवा कौशल्य पदावर असणारा तसेच त्याचा कार्यकाळ काही महिन्यांपूर्वीच संपलेला तुषार शेटे यानं सिन्नरहून येणारी वाळूची गाडी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड परिसरात अडवली। ड्रायव्हरनं परवाना दाखवूनही शेटे आणि तलाठी आप्पा योगेश कुठे यांनी गाडी अडवून गाडीचं मोजमाप करायचं आहे असं सांगितलं। दरम्यान गाडी मालक आणि तलाठी यांच्यात फोनवर चर्चा झाली। गाडी अधिकृत असल्याचं स्पष्ट झालं तरीही गाडी अडवण्यात आली होती। शेवटी गाडी मालकानं पत्रकारांना संपर्क केला। MH मराठीचे संपादक गणेश आवारी घटनास्थळी पोहोचताच तलाठी आप्पानं सरळ सरळ पळ काढला तर शेटेने देखील गावात धूम ठोकली। बोला ना, करा ना, फोन करा ना, काय आलं? कमून चालले? बोला ना, 2 मिनिटं आम्हाला गाडी जरी तुम्ही कळवा ना। तुमचा कर्मचारी का पैसे मागितले? तात्या बोला ना, तात्या बोला, तात्या। हे पाहू शकता आपण या ठिकाणचे महसूलचे जे काही अधिकारी आहेत ते आता यांनी इथून धूम ठोकली आहे। त्यांचा जो काही कर्मचारी आहे त्यांनी ही जी काही गाडी आहे ही गाडी त्यांनी या ठिकाणी धरली होती आणि पैशाची मागणी करत होता। हा ड्रायव्हर आहे। हे बाबा पावती आहे ना, दाखव मोबाईल मध्ये, मला एकदा पावती दाखव। हे बघा याच्या मोबाईल मध्ये पावती आहे, रितसर परवाना आहे। हे बघा या ठिकाणी पाहू शकता त्याच्या मोबाईल मध्ये सगळं काही या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर कट दिसत आहेत। आणि जे काही तलाठी होते ते आता या ठिकाणाहून धूम त्यांनी ठोकली। त्यांचा जो काही कर्मचारी होता तो देखील या ठिकाणाहून पळून गेलाय। प्रश्न असा उपस्थित होतोय, जर गाडी अनधिकृत होती तर महसूलच्या अधिकाऱ्यांनी पळ काढायची काय गरज होती? महसूल अधिकाऱ्यांच्या या चुकीमुळे गाडी रस्त्याच्या कडेला गाळात अडकली। बाहेर काढण्यासाठी ढोकरीहून JCB बोलावण्यात आला। गाडी बाहेर काढल्यानंतर महसूल विभागाचे सर्कल अमोल मंडलिक हे घटनास्थळी आले आणि गाडी तहसीलला आणली, परंतु काही वेळातच रात्रीच्या वेळी ती गाडी सोडण्यात आली। दरम्यान कार्यकाळ संपलेला असूनही कौशल्य पदावर असलेला तुषार शेटे फोनवर स्पष्टपणे सांगतोय, मला तहसीलदारांनी गाडी धरण्याचा आदेश दिला आहे। अधिकाऱ्यांनी मला इथं ठेवले, काय लिगल आहे का? आहे ना, माझ्याकडे आदेश तहसीलदारांचा दाखवतो तुला, ये इथं पाहिलं। आहे ना, माझ्याकडे आदेश तहसीलदारांचा दाखवतो तुला, ये इथं पाहिलं। जर खरोखरच आदेश असेल तर तो जाहीर करावा। तसंच तलाठी आप्पा म्हणतोय, मी पण भरडला जाईल, आता थांबून घेऊ। त्यामुळे एकच विषय आता चर्चेचा ठरतोय की अकोलेचा आका कोण, खोक्याबाई कोण? हॅलो, बोला। हा म्हटलं एवढं काय नाही, आता आपण मिटून जाऊ, एवढं काय आहे ना। नाही मिटवायचं काय संबंध आला? मिटवायचं तो लिगली का? आपल्याला जास्त वाढवायचं नाही त्याचा काय संबंध येतो? दरवेळेस माझी गाडी आडवितो मी त्यांना मी सांगितलं होतं अडवायला। नाही तो मला तुम्ही लिखी द्यायचं, तुम्ही याला गाडी अडवायला लावली, माझा कॉल रेकॉर्ड होतो, चालू राहू द्या। त्याच्यामध्ये आता मी पण येणार आहे। नाही येऊ द्या ना, कोणी येऊ द्या, तुम्हाला गाडीच मोजायची ना, मी पण भरायला जाणार आहे। नाही एकच मिनिट तुम्ही एकदा नाही, लई वेळेस 1 मिनिट चालू राहू द्या। मी आता नवीन लागलेलो आहे। नाही मग त्याचं काय अधिकार आहे? माझी गाडीदार आहे। अहो त्यासाठीच आम्ही नवीन गाडी मोजायची ना, त्याच्यामुळेच मॅडम 1 मिनिट चालू राहू द्या। त्यांना जोडीदार दिलेला आहे आम्हाला, म्हणजे आम्हाला कुठे अडचण येऊ नये म्हणून। नाही या प्रकरणी गाडी मालक राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाऊन चौकशीची मागणी करणार आहेत। आणि सदर गाडीला ETP असताना त्यांनी माझी गाडी तहसील कार्यालयात आणून लावली। सदर गाडी येताना माझी पलटी झाली असते, तिथं गटारात गुंतली। सदर मी इथून JCB नेला, JCBचं भाडं, गाडीचा डिझेल खर्च सगळं यांनी माझं द्यावा आणि जे कोण दोषी असन याच्या खालचे तहसीलदारांनी याच्यावर कारवाई करावा। याचे सर्व पुरावे यांनी माझ्याकडे लेखी मागावे, तर मी सदर कॉल रेकॉर्डिंग सगळं देईन मी यांना। तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब यांच्यावर प्रांत काय कारवाई करणार? मोजमापाचा मुद्दा तसा गंभीर आहे। मोजमाप प्रत्येक गाडीचं होणं गरजेचं आहे, कारण 4 ब्रांचच्या नावाखाली गरीब ग्राहकांची मोठी लूट होत आहे। अधिकृत खडी क्रशरचे अटी शर्ती तपासण्याची कोणाची तयारी नाही।
अधिकृत खडी क्रेशरच्या अटी शर्ती तपासण्याची कोणाची तयारी नाही, कारण कारवाई झाली तर खिसे कसे भरणार असा प्रश्न निर्माण होतो. ठराविक प्रामाणिक अधिकारी सोडले तर महसुलातील इतर अधिकारी भ्रष्ट असल्याचे स्पष्ट दिसते. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अकोले महसूलकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सिन्नर, संगमनेर, जुन्नर, घोटीमार्गे अनेक अनधिकृत गौण खनिजाच्या गाड्या अकोले शहरात येतात. या गाड्यांना नंबर प्लेट नसते, चलन नसते आणि अनेकदा एकाच चलनावर अनेक गाड्या चालवल्या जातात. त्यामुळं साहेब उघडा डोळे आणि अकोले महसुलातील हा भ्रष्टाचार नीट बघा. न्यूज रिपोर्ट MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.